नालासोपाऱ्यातील नाळा परिसरातल्या तलावाला जलपाणीचा वेढा आहे। पाणी दूषित आणि मृत मासेमुळे प्रदूषित झालेलं आहे। मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडत आहेत। गुजरातच्या मेहसाणामध्ये नोटांचा पाऊस पडतोय। वरातीत जवळपास 5 लाखांच्या नोटा उडवल्यात। पंचायत सदस्याच्या पुतण्याचं हे लग्न आणि त्या ठिकाणी नोटांची उधळण दिसतीये। नोटा लुटण्याकरता तोबा गर्दी देखील या ठिकाणी झालेली आहे। हा व्हिडिओ आता समोर येतोय। पंचायत सदस्याच्या लग्नात हा सगळा प्रकार पंचायत सदस्याच्या पुतण्याचं खरं तर हे लग्न होतं आणि या लग्नात नोटा लुटण्यासाठी गर्दी झालेली होती। गुजरातच्या मेहसाणामध्ये नोटांचा पाऊस। वरातीत 5 लाखांच्या नोटा या उडवलेल्या आहेत। पंचायत सदस्याच्या पुतण्याच्या लग्नात हा सगळा प्रकार घडतोय, ज्याची सध्या सोशल मीडियावर देखील चर्चा आहे। ही दृश्य आपण पाहतोय। नोटांची उधळण या ठिकाणी करण्यात आली आणि या नोटा घेण्याकरता, या नोटा लुटण्याकरता गर्दी देखील झालेली होती। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू आहे। वर्ध्याच्या आर्वीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरतीये। कोल्हापूरमध्ये मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा आहे। मनपा निवडणुकीत महापौर रूपा राणी निकम यांनी आदेश दिलेत। अतिक्रमण मुक्त आणि स्वच्छ शहराकरता जनजागृती हाती घेण्यात येते। विरारच्या नारंगी बायपास उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे। महापौर अजीव पाटील यांनी या सगळ्या कामाची पाहणी केली आहे आणि अधिकाऱ्यांना धारेवरच धरलंय। डब्ल्यूडीचे इंजिनियर असतील किंवा रेल्वेचे अधिकारी असतील, स्थानिक पातळीवर त्यांना काही अडचणी येत होत्या। शासनाकडे पैसे नसल्या कारणाने कॉन्ट्रॅक्टर देखील अडचणीमध्ये होता। अशा वेळी त्यांना ज्या काही समस्या होत्या, ज्या अडचणी आहेत, त्याच्यात मात करण्यासाठी त्यांचे जे पण कॉन्ट्रॅक्टर आहेत, सप्लायर्स आहेत, अशा सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्याच्यावर चर्चा केली आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहकार्य करण्याची सहमती दर्शवलेली आहे। आणि 15 दिवस ते सांगतात, परंतु 1 महिन्याच्या आत हा ब्रिज रहदारीसाठी मोकळा होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।